श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, मी शीतल तुमच्या सर्वांचं आशेच्या किरण या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्वांचा दिवस चांगला जावो आणि तुमच्या सर्व मंगल मनोकामना स्वामी पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करत स्वामींच्या आशीर्वादाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता दरवर्षी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला बैलपोळा म्हणा, पिठोरी अमावास्या म्हणा हे सण साजरे केले जातात. यालाच श्रावण अमावास्या म्हणा, पोळा अमावास्या म्हणा, तसंच दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं. यानंतर भाद्रपद मास सुरू होऊन चतुर्थीला गणपतीचं आगमन होतं. तर यंदा पिठोरी अमावास्या हा सण जो आहे तो यंदा गुरुवारी दिनांक 14 सप्टेंबर 2023 या दिवशी साजरा केला जाणार आहे. तर अमावास्येची जी तिथी आहे ती 14 सप्टेंबर 2023 सकाळी 4:48 सुरू होते आणि तिची समाप्ती जी आहे ती 15 सप्टेंबर 2023 सकाळी 7:09 होत आहे. आता पोळा हा जो सण आहे ना तो श्रावण महिन्यातला शेवटचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी बैलपोळा साजरा केला जातो. शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणा म्हणजे बैल, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण शेतकरी साजरा करत असतो. शेतातील धान्य पिकवण्यासाठी बळीराजाला मोठा हातभार याचाच लागत असतो. आता आपल्या गावातील लोक म्हणा मोठ्या प्रमाणात पोळा हा सण साजरा करत असतात. या दिवशी बैलांना सजवून त्याची पूजा करून गावभर मिरवणूक काढली जाते. घरात गोडाधोडाचे जेवण बनवलं जातं. तसंच ज्यांच्या घरी बैल नसतात ती व्यक्ती मातीच्या बैलांची पूजा करून हा सण साजरा करतात. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन त्यांना उटणं लावून आंघोळ घातली जाते. त्यांना विविध वस्त्रांनी दागिन्यांनी नटवलं जातं. त्यांची मनोभावे पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो. असा बैलपोळा हा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी पिठोरी अमावास्या देखील साजरी केली जाते. आता पिठोरी अमावास्येला ना स्त्रिया ज्या असतात त्या आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा अर्चा करत असतात. आता या व्रताचं पूजन कसं करायचं तर हे जे व्रत आहे ना ते सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात. 64 योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी आपल्या कुटुंबाची आणि आपल्या मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते. त्यांना दीर्घायू प्राप्त व्हावं अशी प्रार्थना केली जाते या 64 योगिनींकडे. या दिवशी खीरपुरी म्हणा, पुरणपोळी, साटोरी असे पदार्थ तयार करून खांद्यावरून मागे नेत अतिथी कोण असा प्रश्न विचारत मुलांचे नाव घेऊन या प्रश्नाचं उत्तर देतात. अशा रीतीने हे व्रत पूर्ण केलं जातं. म्हणजेच अखंड सौभाग्य आणि दीर्घायू आपल्या मुलांना प्राप्त व्हावी यासाठी पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृदिन असंही म्हटलं जातं. या दिवशी ना कणकेने देवी प्रतिमा तयार करून पूजा केली जाते. आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणं, सजवणं, वस्त्र परिधान करणं हे देखील करता येऊ शकतं. या दिवशी काही ठिकाणी सायंकाळी 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्र ठेवून ब्राह्मी, महेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसंच पिठाने तयार केलेल्या पदार्थाचाच नैवेद्य या दिवशी दाखवण्यात येतो. आणि काही क्षेत्रामध्ये काय होतं तर देवी दुर्गेला योगिनी रूपात पूजलं जातं. म्हणजे प्रत्येक देवी अर्थात 64 योगिनींची पूजा केली जाते. या सर्व मूर्त्या एका चौरंगावर किंवा पाटावर मांडायच्या. त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनाच्या पिठाचे दागिने तयार करायचे. सवाष्णीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजवायचं असतं. अलीकडे मार्केटमध्ये आपल्याला त्याचे 64 योगिनींची चित्रही मिळतात. मग ती आणून आपण त्या फोटोची पूजा केली जाते. त्यावर हळदी कुंकू, अक्षता, हार, फुलं, आघाडा, 108 मण्यांची कापसाची माळ हे आपल्याला अर्पण करायचं असतं. तसंच काही ठिकाणी काय केलं जातं, वाळूने 8 लहान डोंगर तयार करून त्यापुढे काकडीचं पान किंवा त्यावर काकडीचे काप ठेवून पूजा केली जाते. तसंच 8 छोट्या पुरणपोळ्या याचा स्वयंपाक बनवून त्या देखील काकडीच्या पानावर ठेवतात. पूर्ण विधीपूर्वक पूजा झाल्यावर आरती करतात, देवीला नैवेद्य दाखवतात आणि व्रतामध्ये नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करतात. बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिठोरी अमावास्येचा खास नैवेद्य असतो. खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असा प्रश्न विचारावा आणि मुलांनी मी आहे असं म्हणून ते पक्वान मागच्या बाजूने काढून घ्यायचं. या दिवशी सप्तमातृका पूजा देखील केली जाते. शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न 7 दिव्या माता
ज्यांची नावं काय आहेत तर ब्राह्मणी, वैष्णवी, महेश्वरी, कुमारी, वाराही, इंद्राणी, चामुंडी अशी आहेत. त्यांची पूजा केली जाते. नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली. या देवीला 8वे स्थान प्राप्त झाले. म्हणून पिठोरी अमावास्येला 64 योगिनी आणि सप्तमातृकेची पूजा केली जाते. पिठोरी अमावास्येचं जर आपण व्रत करत असू तर आपल्या मुलासाठी, आपल्या कुटुंबासाठी हे फार फलदायी असू शकतं. आपल्या मुलांना उत्तम आरोग्य, बुद्धिमान आणि शौर्यवान बनवण्यासाठी या व्रताचं फार महत्त्व आहे. तसंच या दिवशी सकाळी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. परंतु असे शक्य नाही झालं तर पवित्र नदीचं पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावं, किंवा गंगाजल आपल्या घरी असेल तर ते गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करावं. अमावास्येची तिथी पित्रांची तिथी म्हणूनही मानली जाते. म्हणून या दिवशी पिंडदान, तर्पण करण्याला देखील खूप महत्त्व आहे. तसंच गोरगरिबांना, गरजूंना चपला म्हणा, छत्री, शॉल, इतर वस्तू दान करावं. शक्य असल्यास पुरी भाजी, शिरा तयार करून ते गरिबांना, विशेष करून लहान मुलांना अवश्य खाऊ घालावं. अशा या पिठोरी अमावास्येचं हे महत्त्व आहे. पिठोरी अमावास्येला उपवास केल्याने अपत्यप्राप्ती तर होतेच. ज्या माता हे व्रत करतात त्यांना त्यांच्या मुलांचं दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभतं. याशिवाय या दिवशी स्त्रिया पिठाने देवी दुर्गासह 64 देवींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात. त्याचेही आशीर्वाद आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला लाभतात. तर अशी ही पिठोरी अमावास्येची कथा. तर कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.